बिझनेस तर चालू करायचा म्हणजे बरेच लोक वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस आपल्या पद्धतीने चालू करत असतात, पण नेमकं बिझनेस साठी काहीतरी नियम अटी आहेत हे आपण लक्षात घेतलं तर बरं असणार आहे. कारण तुम्ही म्हणाल की का असं, कारण की काही लोकांना कपड्यांचा बिझनेस असेल किंवा अदर आपण दुसरे प्रॉडक्ट विकण्याचा आपण जे बिझनेस रिगार्डिंग आपल्याला आयडिया माहिती नसते, पण नेमकं बिझनेस चालता चालता थोडा दिवसाने आपला बिझनेस थांबत असतो. नेमकं काय रिझन आहे, नेमकं काय प्रॉब्लेम येतो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच कव्हर करूया. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर. मी तुमची मैत्रीण पुन्हा एकदा तुम्हाला अजमेरा फॅशन मध्ये घेऊन आली आहे. आणि बऱ्याच लोकांनी व्यवसाय सुद्धा स्टार्ट केलेला असतो आणि बरेच लोक विचार करत असतात आणि एका भीतीमुळे ते आपला व्यवसाय करत नाही. नेमकं का करत नाही किंवा ज्यांचा बिझनेस चालू झाला आहे ते बिझनेस का नाही चालत आहे त्याच्यावर सुद्धा मी तुम्हाला आज सांगणार आहे. जसं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, आजचं जे कलेक्शन आणलं आहे मी ते किड्स वेअरचं आणलं आहे. तुम्ही बघू शकता हे जे कलेक्शन आहे ना, यामध्ये जे पॅटर्न बनवले आहे तुम्ही बघू शकता, एकदम युनिक आणि वेगळं असणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला हे बॉटम असं मिळणार आहे. दोघं कॉन्सेप्टच्या हिशोबाने तुम्ही चेक करू शकता, खूपच सुंदर आहे. जसं हे कॉम्बिनेशन तुम्ही चेक करत आहात ना, त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा तुमच्या दुकानात असे कलेक्शन ठेवायचे. आणि बिझनेस तुम्हाला वाटत असेल की नेमकं यार बिझनेस चालत नाहीये, खूप दिवस झाले, नेमकं काय प्रॉब्लेम येत असेल, तुम्ही तुमचा एरिया ओळखला आहे का, तुमच्या येणाऱ्या कस्टमरला तुम्हाला काय द्यायचं आहे तुम्हाला ते माहिती आहे का, कस्टमर काय मागत आहे तुम्हाला ते पण तुम्हाला आयडिया आली पाहिजे. कारण की कसं असतं, बरेच लोक नुसतं दुकान भरून ठेवतात, दुकान भरल्याने अर्थ नाही राहत. कस्टमर काय मागत आहे, कस्टमरला काय पाहिजे आहे, कस्टमर आपल्याकडून काय डिमांड करत आहेत, ह्या भरपूर गोष्टी व्यवसायामध्ये जुडलेल्या असतात. जसं मी तुम्हाला या सोबत अजूनही कलेक्शन दाखवते, ज्याचं तुम्ही पॅटर्न पण बघू शकता आणि व्हरायटी सुद्धा तुम्ही चेक करू शकता. बघा, व्हाईट आणि खूप सुंदरसं यामध्ये फ्लावर प्रिंट दिलेलं आहे. आणि हे जे मी तुम्हाला सर्व कलेक्शन दाखवत आहे ना, हे फक्त गर्ल्स आहे. कारण की जर तुम्ही एक किड्सचा बिझनेस जर करत असाल तर त्यामध्ये तुम्ही काय काय कलेक्शन ठेवले पाहिजे आणि कशा प्रकारचे कलेक्शन ठेवले पाहिजे हे सुद्धा महत्वाचं असतं. कसं असतं ना, बरेच लोक समजा जर किड्सचा बिझनेस स्टार्ट केला तर फक्त मुलांचंच कलेक्शन भरत असतात किंवा मुलींचंच कलेक्शन आपल्या दुकानात भरून घेतात, तर त्याला अर्थ बिलकुल नाहीये. इथे तुम्ही बघू शकता, हा पूर्ण जो एरिया आहे ना, हा एरिया पूर्ण किड्स वेअरचं सेक्शन आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल एवढं मोठं, ऑफकोर्स कारण राहणारच, कारण वेगवेगळ्या स्टेट मधून या ठिकाणी कस्टमर येत असतात आणि आपली डिमांड या ठिकाणी पूर्ण करत असतात. त्यांना माहिती आहे ना की अजमेरा फॅशन एक असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी आम्हाला प्रत्येक टाईपचे कलेक्शन आम्हाला मिळणार आहेत. त्यानंतर तुम्हाला अजून एक कलेक्शन दाखवते. तुम्ही हे रॅन्डमली दुसरे जे कलेक्शन मी तुम्हाला दाखवते आहे ना, तसे तुम्ही तुमच्या दुकानात ठेवा. बघू शकता, खूप सुंदर आहे. आता याचं जे मटेरियल आहे ना, या मटेरियल वरून मला असं आठवतं की जर तुम्ही हिवाळ्यासाठी जर स्पेशल कलेक्शन ठेवलं तर बेस्ट आहे, कारण खूप सॉफ्ट आणि गरमदायक हे तुम्हाला कपडा या ठिकाणी मिळणार आहे. अजून एक पॉइंट सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करते, आपण सीझन वाईज कलेक्शन ठेवलं पाहिजे. सीझन वाईज म्हणजे कसे की उन्हाळ्यात कुठला कपडा चालेल, हिवाळ्यात कुठला कपडा चालेल किंवा पावसाळ्यात कुठले कपडे कस्टमर मागतील याच्याकडे सुद्धा तुमचा फोकस असला पाहिजे. मेन तर म्हणजे तुमचं कस्टमर एक्झॅक्ट मागतं काय आहे. कसं असतं, दुकानात आपल्या इथे कस्टमर आलं की 10 ते 15 मिनिटं बसतात. काहीतरी 10-15 कलेक्शन आपण त्यांना दाखवले का त्यांना असं वाटतं का अरे आवडलंच नाही. नेमकं तुम्ही त्यांचं माइंड ओळखा की त्यांना नेमकं काय पाहिजे आहे आणि कसे कलेक्शन कस्टमर मागत आहे. जसं तुम्हाला अजून मी कलेक्शन दाखवते बघा. आता हे पूर्ण प्लेन मध्ये आहे, हो की नाही, प्लेन आहे. हँडवर्कचं यावर तुम्हाला छोटंसं पॅच बनवलेलं आहे, त्यावर तुम्हाला छानपैकी ही येलो कलरची जी आहे बॉटम दिलेली आहे. आणि जे पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कलेक्शन दाखवते ना, ते फक्त स्पेसिफिक मुलींचे आहेत. आणि त्याच्यामध्ये तुम्ही पॅटर्न सुद्धा चेक करत आहात, कारण की कसं असतं, आपण एरिया वाईज किंवा कस्टमरच्या डिमांडच्या हिशोबाने जर कलेक्शन ठेवलं तर आपल्यासाठी बेस्ट असतं. हे महत्वाच्या गोष्टी आहेत की नेमकं तुमचा कस्टमर काय मागत आहे, तुम्ही कस्टमरांची डिमांड पूर्ण करत आहात की नाही, म्हणून आपला बिझनेस तिथे थांबत असतो. जर तुम्ही हे काही गोष्टी लक्षात नाही घेतल्या तर, कारण की बरेच लोक म्हणतात अहो मॅडम व्यवसाय स्टार्ट झालेला आहे, बरेच दिवस झाले, कस्टमर येतात आणि लगेच चालले जातात. पण तुम्ही त्यांच्या चॉईस किंवा त्यांच्या आवडीनुसार जर कलेक्शन देणार तर तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. म्हणून तुम्हाला हे रॅन्डमली मी जे 4-5 कलेक्शन दाखवले तशाच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे कलेक्शन ठेवा, वेगवेगळी क्वालिटी ठेवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की रेंज सुद्धा तुम्हाला मेंटेन करणं महत्वाचं आहे. नक्कीच आता तुमच्या लक्षात आलं असेल की नेमकं व्यवसायासाठी काय काय नियम आणि अटी यूज करावं लागतात. तर नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.